चमचमीत अशी भट्टीची भाजी बनवली आहे. त्यासाठी भटई उभी कापून घेतलेली आहे आणि याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेत आहे. त्यानंतर कढईमध्ये तेलसुद्धा ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतलेला आहे. बारीक कापून घेतलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच आलं, लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे. छान शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 ते 2 मिनिट शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर तिखट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर टाकून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला टमाटर टाकून घेत आहे. टमाटर गळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये भट्टीच्या फोडी टाकून घेत आहे, चवीनुसार मीठ टाकून घेत आहे, छान परतून घेत आहे आणि याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये परतत राहायचं आहे. थोड्याशा फोडी नरम झाल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि थोडासा रसा पातळ करत आहे, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे. उकळी आल्यानंतर छान 4 ते 5 मिनिट शिजवून घेतलेल्यावरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तयार झाली आपली भट्टीची भाजी. जरा